नमस्कार, मी आसिया इनामदार. दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत. जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी. पुणे जिल्ह्यात आणखीन 3 महानगरपालिका होणार असल्याचे संकेत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रचंड ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध विकासासाठी प्रशासकीय विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे मत अजित पवार यांनी मांडले. चाकण येथील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी अजित पवार यांनी आज सकाळी दौरा केला. या दरम्यान त्यांनी पुणे जिल्ह्यात आणखीन 3 महानगरपालिका होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. जिल्ह्यात औद्योगिक आणि निवासी पट्ट्यातील वाढता ताण लक्षात घेता प्रशासकीय सोयीसाठी 3 महानगरपालिका स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था, अशा अनेक बाबी असतात. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो. या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल. कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो, काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात. मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला, जिल्हा झाला पालघर, पण वसई विरार महानगरपालिका झाली. 6-7 महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी, या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची, तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवडमधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली.